मंडळी, प्रत्येक व्रताची एक कहाणी असते की नाही? म्हणजे प्रत्येक व्रत पूजा झाल्यानंतर आपण शेवटी कहाणी वाचतो. तशीच अधिक महिन्याची सुद्धा एक कहाणी आहे, अर्थात पौराणिक कथा आहे. अधिक महिन्याला पौराणिक कथांचा आधार आहे. ती कहाणी कोणती, तेच आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती कहाणी ऐकल्याने सुद्धा पुण्यप्राप्ती होते असा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणून तर त्याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं. पण या अधिक महिन्याचं काय पौराणिक महत्व आहे ते मात्र आपल्याला नक्कीच माहिती नसतं, आणि तेच या कहाणीतून आपल्या लक्षात येतं. एक दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते. त्या ठिकाणी महर्षी व्यास आले. ते म्हणाले, आता पुरुषोत्तम मास येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशी खूप कर्म करावायची आहेत. ऋषीमुनींना आश्चर्य वाटले. ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली. महर्षी व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडत असतो. म्हणून दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरून कालमेळ बसवलेला आहे. तो अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास होय. महर्षी व्यास म्हणाले, ही 13व्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली. नारद पृथ्वीवर फिरत होते त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसं दिसली. पृथ्वीवरील माणसांचं दुःख कसं दूर करावं याचा विचार करत नारद वैकुंठाला आले. भगवान विष्णू ध्यान करत होते. नारदांनी विष्णूंना विचारलं, आपण कशाचं ध्यान करता? विष्णू म्हणाले, नारदा, अधिक मास येणार आहे. त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्याचं मी ध्यान चिंतन करत आहे. त्याच्या कृपा प्रसादाने अनेकांची दुःख कमी होतील. त्या अधिक मासाचं अतिशय महत्व आहे. नारद म्हणाले, देवा, मृत्यू लोकातील माणसंही दुःखी आहेत. त्यांचं दुःख नाहीसं करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण मला सांगावी. आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवीन आणि त्यांचं दुःख कमी होऊ शकेल. भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते आणि म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास म्हणतात. या महिन्यात लग्न कार्यादी मंगल कार्य करत नाहीत. मी त्या मलिन अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचे दिव्य रूप प्राप्त करून दिले. गोपाळ कृष्णाने वर दिला, या महिन्यात तीर्थस्नान, व्रत, नियम वगैरे धर्माचरणाचे पुण्य कर्म करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल. त्यांचे जीवन सार्थक होईल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. एक दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे म्हणून श्रीकृष्णास विचारले. त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिले, अधिक मासातील व्रत करावे, नियम पाळावेत, पुरुषोत्तमाची सेवा करावी. श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केली. त्यांना राज्य मिळाले आणि ते सुखी झाले. अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्म करून